आमचे असे दिवस गेले, आम्ही हे केलं. अरे नका. आपल्या लोकांना ना जरा ना दुःख कवटाळून बसायची सवय आहे. मी असं नाही म्हणत आहे की जा मस्त नाचा, पार्ट्या करा, नाही. पण ते झालं. इकडे सुयोग ऑप्टिक्स म्हणून आहे बघ ते, तर तिकडे मी ते काउंटर वरती लेन्स वगैरे विकायचे तेव्हा. हो, महिना दीड महिना मी तिकडे काम केलं. माझा महिना पगार होता 500 रुपये. वाव. तुझा स्वामींवर विश्वास आहे, तुझा देवावरती विश्वास आहे, तर ते स्पिरिच्युअलिटी कधीपासून आली? पुढच्या महिन्याचा हप्ता नव्हता आमच्याकडे द्यायला, पण कुठून देणार आहोत, कारण कामच बंद होतं ना 3-1 वर्ष. तर शेवटी मग एक पार्टी आली आणि ते म्हणाले ठीक आहे आपण उद्या पेपर साइन करू. आम्ही जस्ट विचारलं त्यांना, अरे आपके यहाँ पे वो स्वामी समर्थ का फोटो है ना मंदिर में, उनको देख के मैंने ले लिया. इतके ढसा रडले. बरं तुला माहिती गोलमालचे अर्धे कपडे म्हणजे ही गुलाबी हवाचा जो ड्रेस आहे ना रेड कलरचा, तो मीच आणला होता. माझ्या डोक्यात ध्यानी मनी पण नाहीये की मी सुंदर आहे. जेव्हा पहिल्यांदा मी 3:30च्या ऑडिशनला गेले होते तेव्हा मला कोणीतरी म्हटलं होतं की तू सुंदर आहेस. संजय जाधव म्हणाले होते तू खूप सुंदर आहेस म्हणून. हा असं झालं माझं. तुझ्यात आत्ता असणारी क्लॅरिटी आणि खंबीरता जी आहे ना, खमकेपणा, ह्याच्यात मध्यम वर्गाचा कितपत रोल आहे? तुला असं वाटतं का कधी कधी आपण आपल्या पालकांना थोडंसं ग्रँटेड घेतो? दादा ना मला माझ्या आईवडिलांना मदत करायची, पण मी जर घरी पैसे पाठवले ना तर सासरचं लोक कुरकुर करतात. त्याच्याबद्दल अजूनही तो एक टॅबू आहे. काय आहे ना की सासरच्या माणसांना दुखावून सुद्धा ती स्त्री काही करू शकत नाही आणि अर्धा जीव इकडे जातो कारण आई वडिलांना काही हेल्प करू शकत नाही. एक गोष्ट आपण असं करू शकतो की काय ग जेवलीस का? हा बरं ठीक आहे चल ठेवते, आम्ही कामात आहे. हा काय झालं मम्मा? मग लोकांना असं वाटेल की हिला किती कटकट होते, पण शी लाईक्स इट. तर हे नको घालूच आहे, नाही चांगलं दिसत आहे मम्मी. अय्या आता काय परत सारखं चेंज, आमू आता राहू दे. जा ना बाई, चेंज करणं नाही चांगलं दिसत. असं गोड फोन केला तर आई हॅलो आई बोल, हे काय झालं तुला? ठीक आहे नाही चौघे, 3-4 प्रेमाच्या रेसमध्ये आपण गेलो. भाई 30 पर्यंत मला माहितीच नव्हतं एन्झायटी काय आहे यार. मला नव्हतं माहिती. का मला असं फील होतंय, का मला धडधड होतंय, का मला नर्वसनेस येतोय. तुझ्यासाठी स्वावलंबी स्त्री म्हणजे काय?